लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अनिशा काव्याला भेटण्यासाठी घरी येते. तेव्हा अनिशा पाहते की काव्यामध्ये खूप बदल झाले आहेत. ती पार्थसाठी कॉफी बनवते आणि पार्थ आणि काव्या यांना वेळ मिळावा म्हणून काव्याने अनिशाला गेस्ट रूममध्ये बसवलेलं असतं. हे जेव्हा पार्थला समजतं तेव्हा तो खूप आनंदी होतो. तो म्हणतो, अरे बा, आपली मैत्रीची गाडी आता प्रेमाच्या रुळावरती धावू लागलेली आहे. इकडे असं म्हणून तो तिला फ्लाइंग किस देतो. तर काव्या ते फ्लाइंग किस अडवते आणि पूर्वी घडलेले प्रसंग तिला आठवतात. काव्याचा प्रिलिमचा पेपर असतो. त्यामुळे पार्थ आणि नंदिनी हे दोघंही तिला बेस्ट लक देतात. तर काव्या म्हणते, अगं होईल ना व्यवस्थित. नंदिनी म्हणते, अगं तू सगळ्यांपेक्षा छान मार्क पाडशील. म्हणजे तुझी ती मैत्रीण आहे ना, ती जीविका. जीविका म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, जीविका? कारण त्याला याबद्दल काहीच माहिती नसतं. तर काव्या नंदिनीकडे पाहते जीविका म्हटल्यानंतर. तर अशा पद्धतीने हा एपिसोड होणार आहे.